नमस्कार. बुकवाईज विथ विशाल या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण अच्युत गोडबोले यांच्या मनकल्लोळ या पुस्तकाच्या एका सखोल विश्लेषणात डोकावणार आहोत. हे पुस्तक म्हणजे मला वाटतं केवळ मानसशास्त्रावरचं भाष्य नाही, तर मानवी मन कसं काम करतं, विचार कसे जन्माला येतात आणि भावनांचा उगम कुठे होतो याचा एक शोध आहे. अगदी बरोबर. विज्ञान, तत्वज्ञान आणि कला या सगळ्या दृष्टिकोनातून घेतलेला हा एक शोध आहे. या पुस्तकात गोडबोले आपल्याला थेट मनाच्या आतल्या जगात घेऊन जातात. आणि याचा उद्देश मनावर नियंत्रण मिळवणं नाही, तर त्याला समजून घेणं आहे. हे महत्वाचं आहे. हो, आणि आजच्या चर्चेत आपण याच प्रवासातले काही महत्वाचे टप्पे पाहणार आहोत. चला तर मग एकदम मुळापासून सुरुवात करूया. गोडबोले यांच्या मते आपलं मन नक्की कशाने बनलेलं आहे? ते एक खूप सुंदर उपमा वापरतात. ते म्हणतात की आपलं मन म्हणजे एक वाद्यवृंद, एक ऑर्केस्ट्रा आहे. ऑर्केस्ट्रा? हो, ज्यात कोट्यवधी न्यूरॉन्स नावाचे वादक ते एकत्र काम करतात. ही रचना समजून घेण्यासाठी ते ट्रायून ब्रेन ही संकल्पना म्हणतात. ट्रायून ब्रेन म्हणजे 3 स्तरीय मेंदू. बरोबर. म्हणजे आपल्या मेंदूचे उत्क्रांतीनुसार 3 भाग तयार झाले आहेत, एकावर एक. अच्छा, म्हणजे आपल्या डोक्यात एकाच वेळी 3 वेगवेगळे सॉफ्टवेअर सिस्टम चालत आहेत असं काहीसं? हो, तसंच काहीसं म्हणता येईल. पहिला आणि सर्वात आदिम भाग म्हणजेच रेप्टिलियन ब्रेन. रेप्टिलियन ब्रेन? हो, म्हणजे आपल्या आत दडलेला एक सरडाच समजा. याचं काम एकच आहे, आपल्याला जिवंत ठेवणं. भूक, भीती, आक्रमकता आणि धोक्याच्या वेळी लढा किंवा पळा म्हणजे फाईट ऑर फ्लाईटचा निर्णय घेणं. अगदी. हा पूर्णपणे सहज प्रवृत्तीवर चालतो. याला विचारांशी काही देणं घेणं नाही. म्हणजे जेव्हा आपल्याला अचानक कशाची तरी भीती वाटते किंवा खूप राग येतो, तेव्हा हाच भाग सक्रिय झालेला असतो. पण माणूस फक्त एवढ्यावरच तर जगत नाही. याच्यावर दुसरा स्तर कोणता आला? याच्यावर आला लिम्बिक सिस्टीम, म्हणजेच आपला भावनिक मेंदू. भावनिक मेंदू? हो, हा सस्तन प्राण्यांमध्ये विकसित झाला. प्रेम, जिव्हाळा, आनंद, दुःख या सगळ्या भावनांचं उगमस्थान इथे आहे. म्हणजे नाती जोडणं, समूहात राहणं, ही प्रेरणा इथूनच येते. बरोबर. हा आपल्या आतला एक भावनिक प्राणी आहे, ज्याला फक्त जगणं नाही तर नाती जपणंही महत्वाचं वाटतं. म्हणजे आपल्या आत एक सरडा आहे जो फक्त स्वतःचा विचार करतो, आणि एक सस्तन प्राणी आहे जो नात्यांचा विचार करतो. आणि या दोघांच्या वर बसलाय तो तिसरा स्तर, जो आपल्याला माणूस बनवतो. अगदी बरोबर. तो म्हणजे निओकॉर्टेक्स. हा सर्वात नवीन, सर्वात गुंतागुंतीचा आणि विकसित भाग आहे. तर्क, भाषा, नियोजन, कल्पनाशक्ती. हो, आणि अमूर्त विचार करण्याची क्षमता, हे सगळं आपल्याला याच भागामुळे मिळालं आहे. गंमत अशी आहे की हे तिन्ही स्तर सतत एकमेकांशी संवाद साधत असतात किंवा भांडत असतात. हो, आणि हेच तर खरं रंजक आहे. म्हणजे जेव्हा आपण डाएटवर असतो, जो की निओकॉर्टेक्सचा निर्णय आहे, हो, पण समोर केक दिसल्यावर खाण्याचा मोह आवरत नाही, जी लिम्बिक सिस्टमची इच्छा आहे, तेव्हा हेच द्वंद्व सुरू असतं. बरोबर? बरोबर. आणि गोडबोले म्हणतात की आपली चेतना किंवा मीपणाची जाणीव याच संघर्षातून जन्माला येते. म्हणूनच माणूस एकाच वेळी अत्यंत तर्कशुद्ध आणि तितकाच अतार्किक वागू शकतो. हो, एका क्षणी आपण चंद्रावर जाण्याचं नियोजन करतो, तर दुसऱ्या क्षणी एका छोट्याशा अपमानामुळे तासनतास बेचैन राहतो. हीच मानवी मनाची गंमत आणि गुंतागुंत आहे. हा जो आतला संघर्ष आहे, तो आपल्या बाहेरच्या जगाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावरही परिणाम करत असणार. आपण जे जग पाहतो ते खरंच तसं आहे का, की आपलं मन त्यात काहीतरी बदल करतं? ही खूपच मूलभूत आणि रंजक गोष्ट आहे. गोडबोले स्पष्ट करतात की आपलं मन हे काही कॅमेरासारखं नाहीये. कॅमेरासारखं नाही म्हणजे ते वास्तवाचं फक्त एक चित्र काढत नाही. आपलं मन एका कलाकारासारखं आहे, जो वास्तवाच्या कॅनव्हासवर स्वतःच्या भावनांचे, आठवणींचे आणि अपेक्षांचे रंग भरतो. अच्छा, म्हणजे आपण जग पाहत नाही, तर आपण जगाचा अर्थ लावतो. अगदी. म्हणूनच व्हॅन गॉगचं एखादं चित्र कुणाला अस्वस्थ करतं तर कुणाला शांतवतं. चित्र तर एकच असतं. हो, हे खरंय. आणि भावनांबद्दल आपला एक मोठा गैरसमज असतो. आपण बुद्धी आणि भावना यांना एकमेकांचे शत्रू समजतो. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नकोस असं नेहमी म्हटलं जातं. हो, पण गोडबोले ही पारंपरिक विभागणी पूर्णपणे नाकारतात. ते म्हणतात की भावना या बुद्धीच्या शत्रू नाहीत, उलट त्या बुद्धीचा पाया आहेत. पाया? कसं काय? तर्क आपल्याला सांगू शकतो की पर्याय कोणते आहेत, पण त्यापैकी कोणता पर्याय निवडायचा हे भावनाच ठरवते. म्हणजे भावनेशिवाय कृती करण्याची प्रेरणाच मिळत नाही.
यावर पुस्तकात फिनियास गेजचं उदाहरण आहे नाही का? हो, फिनियास गेज नावाच्या रेल्वे कर्मचाऱ्याची एक प्रसिद्ध केस स्टडी आहे. एका अपघातात त्याच्या डोक्यातून एक लोखंडी सळई आरपार गेली होती. बापरे. तो चमत्कारिकरित्या वाचला. त्याची बुद्धी, स्मरणशक्ती, बोलण्याची क्षमता सगळं शाबूत होतं. मग अडचण काय झाली? त्याच्या मेंदूच्या भावना आणि तर्क यांना जोडणाऱ्या भागाला इजा झाली होती आणि त्याचा परिणाम, काय झाला? तो कोणताही निर्णय घेऊ शकत नव्हता. काहीच नाही. त्याला साधे रोजचे निर्णय घेणंही अशक्य झालं होतं. तो तासनतास विचार करायचा, पण त्याला काहीच वाटत नसल्यामुळे तो कुठल्याच निष्कर्षावर पोहोचू शकायचा नाही. म्हणजे शुद्ध तर्क अपुरा आहे. योग्य निर्णय घेण्यासाठी भावनांची गरज असतेच. अगदी. भावना आपल्याला सांगतात की आपल्यासाठी काय महत्वाचं आहे. ही चर्चा जर आपल्याला आवडत असेल तर बुकवाईज विथ विशाल या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण बोललो की काय महत्वाचं आहे हे भावना ठरवतात आणि जे महत्वाचं आहे ते आपल्या आठवणींवर अवलंबून असतं. पण याच आठवणी ज्या आपल्या ओळखीचा आधार आहेत त्या तरी किती खऱ्या असतात? हा आणखी एक मोठा भ्रम आहे. आपल्याला वाटतं की आपल्या आठवणी म्हणजे मेंदूत साठवून ठेवलेल्या व्हिडिओ फाईल्स आहेत. हो, ज्या आपण जशाच्या तशा प्ले करू शकतो. पण तसं नाहीये. गोडबोले म्हणतात की स्मृती म्हणजे मेमरी हे एका संग्रहालयासारखी नाही. मग कशासारखी आहे? ती एका वाहत्या नदीसारखी आहे, प्रवाही आहे. वाहत्या नदीसारखी म्हणजे प्रत्येक वेळी जेव्हा आपण एखादी आठवण आठवतो तेव्हा आपण तिला पुन्हा नव्याने तयार करतो. हो, आपण नकळतपणे त्यात काही तपशील जोडतो, काही विसरतो, काही बदलतो. आपलं मन एक उत्तम कथाकार आहे आणि ते आपल्या भूतकाळाची कथा अधिक सुसंगत बनवण्यासाठी सतत तिला एडिट करत असतं. म्हणजे आपल्या आठवणी या सत्य आणि कल्पना यांचं एक मिश्रण असतात. याचा अर्थ मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तरही सतत बदलत राहतं. कारण ज्या आठवणींवर माझी ओळख आधारित आहे त्या स्वतःच स्थिर नाहीत. अगदी बरोबर. आणि याच अस्थिर पायावर सर्जनशीलता उभी राहते. सर्जनशीलता. आता याकडे वळूया. आईन्स्टाईन, पिकासो किंवा टागोर यांच्यासारख्या लोकांमध्ये असं काय वेगळं होतं? गोडबोलेंच्या मते सर्जनशीलता म्हणजे कोणतीही दैवी देणगी नाही. मग काय आहे? ती म्हणजे दोन पूर्णपणे वेगळ्या, असंबंधित वाटणाऱ्या कल्पनांना एका अर्थपूर्ण पद्धतीने जोडण्याची क्षमता. म्हणजे हे बुद्धिमत्तेपेक्षा वेगळं आहे. असं नाही की ज्याचा IQ जास्त तो जास्त सर्जनशील असेल. अजिबात नाही. अनेकदा सर्जनशील व्यक्ती जास्त बुद्धिमान असतातच असं नाही, पण त्या जास्त जिज्ञासू, चिकाटी असलेल्या आणि गोंधळ सहन करू शकणाऱ्या असतात. गोंधळ सहन करू शकणाऱ्या? हो, त्या गोंधळ आणि सुव्यवस्था म्हणजे केओस आणि ऑर्डर यांमधील तणावातून काहीतरी नवीन निर्माण करतात. याचं एखादं उदाहरण? न्यूटनच्या डोक्यात पडलेलं सफरचंद. हो. किंवा केकुलेला स्वप्नात दिसलेली बेन्झिनची रचना ही याची उत्तम उदाहरण आहेत. म्हणजे यात अचानक आलेली एक अंतःप्रेरणा आणि त्यानंतर केलेली कठोर तपासणी यांचा संगम दिसतो. बरोबर. आणि गोडबोले म्हणतात की मुलांसारखी निरागस जिज्ञासा जपली तर कुणीही सर्जनशील होऊ शकतं. हे असंच का? हा प्रश्न विचारत राहणं महत्वाचं आहे. हो, तीच सर्जनशीलतेची पहिली पायरी आहे. आणि या सगळ्या प्रश्नांच्या मुळाशी एक प्रश्न आहे, मी कोण आहे? पुस्तकात अहंकार किंवा स्व या संकल्पनेवरही सविस्तर चर्चा आहे नाही का? हो, आणि इथे विज्ञान आणि बौद्ध तत्वज्ञान आश्चर्यकारकरित्या एकाच निष्कर्षावर पोचतात. ते कसं? न्यूरोसायन्स सांगतं की मेंदूत मी नावाचं असं एकच केंद्र नाहीये. एकच केंद्र नाही. मी ही भावना मेंदूच्या अनेक भागांच्या एकत्रित कार्यातून तयार होणारा एक अनुभव आहे. आणि बौद्ध तत्वज्ञान काय म्हणतं? बौद्ध तत्वज्ञान हजारो वर्षांपासून हेच सांगत आलं आहे की स्व ही एक स्थिर वस्तू नाही, तर वाहत्या नदीसारखी एक प्रक्रिया आहे. म्हणजे आपला अहंकार म्हणजे एक कथा आहे जी आपला मेंदू आपल्याला सतत सांगत असतो. अगदी. माझ्या आठवणी, माझे विचार, माझी मतं ही केवळ एक कथा आहे. आणि याच कथेला, याच अहंकाराला सर्वात जास्त भीती वाटते ती मृत्यूची. बरोबर. कारण मृत्यू म्हणजे या कथेचा शेवट. म्हणूनच गोडबोले मृत्यूला एक महान शिक्षक म्हणतात. महान शिक्षक? हो, कारण मृत्यूची भीती हेच सर्व दुःखांचं मूळ आहे. पण जेव्हा आपण या सत्याला स्वीकारतो तेव्हाच आपण प्रत्येक क्षण पूर्णपणे जगू लागतो. बुकवाईज विथ विशालवरील अशाच अभ्यासपूर्ण विश्लेषणासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. हे सगळं ऐकल्यावर आजच्या जगाचा विचार येतो, जिथे आपलं मन सतत बाहेरच्या गोष्टींनी वेढलेलं आहे, म्हणजे तंत्रज्ञानाने. हो, आणि गोडबोले तंत्रज्ञानाला दुधारी तलवार म्हणतात. दुधारी तलवार.
हो, इंटरनेटमुळे आपण जगाशी जोडले गेलो आहोत, पण कदाचित स्वतःपासून तुटलो आहोत. हे खरंय. माहितीच्या आणि नोटिफिकेशन्सच्या सततच्या भडीमारामुळे आपलं मन विचलित आणि अशांत झालं आहे. आपली लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी झाली आहे. बरोबर. आपण सतत बाहेरच्या जगात गुंतल्यामुळे आत डोकावायलाच विसरलो आहोत. म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर सजगतेने करणं आवश्यक आहे, नाहीतर आपण त्याचे गुलाम बनू. तर या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो, याचा सारांश काय काढता येईल? आपण पाहिलं की आपलं मन म्हणजे सहज प्रवृत्ती, भावना आणि तर्क यांचा एक अनोखं आणि कधीकधी संघर्षमय संगम आहे. हो, आपण जे जग पाहतो ते आपल्या मनानेच तयार केलेले चित्र आहे. भावना आणि बुद्धी एकमेकांचे शत्रू नसून सहकारी आहेत. अगदी. आणि या सगळ्या गोंधळातून, या संघर्षातून मार्ग काढण्यासाठी सजगता म्हणजे अवेअरनेस हेच एकमेव साधन आहे. मला गोडबोलींचं एक वाक्य खूप आवडलं. कोणतं? मन हेच एक साधन आहे आणि तेच एक अडथळाही आहे. वा, खूप छान. जेव्हा आपण त्याच्याशी ओळख करून घेतो तेव्हा ते साधन बनतं आणि जेव्हा आपण त्याच्याशी एकरूप होतो तेव्हा ते अडथळा बनतं. आणि या पुस्तकाचा अंतिम विचार कदाचित हाच आहे. कोणता? की मनाला जिंकण्याचा किंवा त्याच्यावर नियंत्रण मिळवण्याचा हट्ट करण्यापेक्षा त्याच्याशी मैत्री केली पाहिजे, त्याला समजून घेतलं पाहिजे. कारण जेव्हा शोध थांबतो तेव्हा सत्य स्वतःहून प्रकट होतं. कारण शोधणारा आणि ज्याचा शोध घेतला जातोय ते दोन नसून एकच आहेत. एक खूपच सुंदर आणि विचार करायला लावणारी कल्पना आहे. पुढच्या एपिसोडमध्ये तुम्हाला कोणत्या पुस्तकाचं असं सविस्तर विश्लेषण ऐकायला आवडेल? तुमच्या सूचना कमेंट्समध्ये नक्की कळवा. तुमचं आवडतं पुस्तक पुढच्या वेळी कदाचित इथे असेल.